प्रकल्प पुनर्निर्माणचा प्रवास खूप रोमांचक होता, पण सोपा नव्हता। सुरुवातीला आम्हाला कचरा वेचक महिलांसोबत काम करण्याचा अनुभव नव्हता, पण खरं तर प्रकल्पाला आकार दिला तो कचरा वेचक महिलांनीच। त्यांचे प्रश्न सोडत असताना आम्हाला वंचितांच्या दुःखाशी एकरूप होता आलं। त्यामुळे हा फक्त प्रकल्प उरला नाही, तो एक माणुसकीचा प्रवास झाला। कचरा वेचक महिलांचे सक्षमीकरण करताना आणि पर्यावरणाचे रक्षण करताना आमच्यासाठी एक गोष्ट ठाम होती, ती म्हणजे संस्थेला भंगारवाले किंवा कंत्राटदार व्हायचे नव्हते। म्हणूनच प्रत्येक निर्णय विचारपूर्वक मूल्य जपत घ्यावा लागत होता। या प्रवासात आम्ही उभं केलं वेस्ट वंडर म्युझियम आणि विधिवत श्रद्धालय, अशी केंद्रे जी नागरिकांना कचऱ्याकडे नव्याने पाहायला भाग पाडते। वर्षाकाठी हजारो मुलांवर पर्यावरणाचे संस्कार करणं ही गोष्ट आमच्यासाठी कायम प्राथमिकतेवर राहिली आहे। आज प्रकल्प पुनर्निर्माण हा केवळ कचरा व्यवस्थापन उपक्रम नाही, तो ठाण्यातील 2 लाख नागरिकांचं एक व्यापक कुटुंब बनला आहे आणि याचं आम्हाला समाधान आहे। या प्रवासात आजवर अनेक अडचणी आल्या, त्याच्यावर मात करत आम्ही आमची वाटचाल अशी सुरू ठेवलेली आहे। काय होत्या त्या अडचणी हे जाणून घेण्यासाठी पुढचे रील नक्की पहा, फॉलो करा आणि या बदलाचा भाग बना।